नमस्कार मित्रांनो, आज आपण हा नवीन व्हिडिओ आजच्या या तारखेचा घेऊन येत आहोत. मित्रांनो, कांदा मार्केटचे जे काही भाव असतात ते रोजच्या रोज बदलत असतात. आपला जो काही माल आहे, आपल्या जी कांद्याची जी काही क्वालिटी आहे, त्या क्वालिटीनुसार आपल्या कांद्याचे भाव ठरत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे साईज असते, त्या साईजनुसार भाव ठरत असतात. त्याच्यामुळं तुम्ही जास्ती फरक नाही पडत, पण थोडाफार इकडं-तिकडं फरक होऊ शकतो. फक्त एवढाच बदल होऊ शकतो. चला तर मग पाहूया आज पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटचे ताजे भाव काय आहेत, लेटेस्ट भाव काय आहेत. तर मित्रांनो, 1422 रुपये, 1426 रुपये, 1271 रुपये, 1311 रुपये, 1250 रुपये, 1552 रुपये, 1630 रुपये, 1471 रुपये, 1352 रुपये, 1400 रुपये, 1591 रुपये, 1391 रुपये, 1481 रुपये, 1400 रुपये, 1651 रुपये, 1480 रुपये, 1426 रुपये, 1735 रुपये, 1560 रुपये, 1530 रुपये, 1490 रुपये, 1400 रुपये, 1390 रुपये, 751 रुपये, 540 रुपये, 1400 रुपये, 1705 रुपये, 1500 रुपये, 1665 रुपये, 1425 रुपये आणि गोल्टी जो आहे तो 800 रुपये, 700 रुपये, 751 रुपये अशा पद्धतीनं गोल्टी गेलेला आहे. नंतर 1700 रुपये म्हणजे हाईस्ट कांदा 1735 रुपये ह्या रेंजमध्ये गेलेला आहे. आणि गोल्टी कांदा जो आहे तो 800 रुपये, 700 रुपये, 600 रुपये, 500 रुपये अशा पद्धतीनं गोल्टी कांदे गेलेले आहेत. अशा पद्धतीचे हे पिंपळगाव कांदा मार्केटचे आजचे भाव होते. आपण घोडेगाव मार्केट जे आहे कांदा मार्केट, तिथले आपण भाव पाहूया. 1000 रुपये, 900 रुपये, 1400 रुपये, 1500 रुपये, 300 रुपये, गोल्टी 1400 रुपये, 1100 रुपये, 800 रुपये, 1050 रुपये, 1200 रुपये, 1250 रुपये, 1300 रुपये, 1400 रुपये, 1500 रुपये म्हणजे घोडेगावला गोल्टी जो आहे तो 300, 400, 500च्या आसपास गेलेला आहे. आणि पिंपळगावला जो गोल्टी गेलेला आहे तो 700, 800 रुपयाच्या आसपास गेलेला आहे. मित्रांनो, हे जे तुम्हाला कांद्याचे भाव आहेत कसे वाटले नक्कीच कमेंट करा. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हाला क्लिक करायला विसरू नका, कारण लेटेस्ट अपडेट हे ते चिन्ह क्लिक केल्यानंतरच तुम्हाला मिळू शकतात. मित्रांनो, आमचे भाव हे खात्रीशीर असतात, विश्वासू असतात. नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या शेतकऱ्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला कशा संदर्भातले भाव हवे आहेत हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला मग पाहूया.